स्वारगेट बस स्थानकामधील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर पहाटे 5:30 वाजता अत्याचाराची धक्कादायक घटना घडली। 5 वाजता स्वारगेट बस स्थानकामध्ये मोठी वर्दळ असते आणि अशा वर्दळीच्या स्थळी अत्याचारासारखा प्रकार घडणं हे निंदनीय बाब आहे। 5:30 वाजता स्वारगेट बस असलेल्या गर्दीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांनी। पुण्यातील स्वारगेट बस स्थानक हे कायमच वर्दळीचं बस स्थानक आहे। सध्या सकाळचे 5:30 वाजलेले आहेत। आपण स्वारगेटच्या बस स्थानकावरती आहोत। तर याच बस स्थानकावरती एका 26 वर्षीय तरुणीवरती शिवशाही बसमध्ये बलात्काराची एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आपण सध्या पाहू शकताय की सकाळच्या पहाटच्या 5:30 वाजता सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर अशा वर्दळीच्या स्थळी या तरुणीवरती झालेला बलात्कार निश्चितच धक्कादायक प्रकार आहे। आपण सध्या स्वारगेटच्या बस स्थानकावरती आहोत आणि पहाटचे 5:30 वाजलेले आहेत। आपण पाहू शकताय की किती मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी प्रवासी जमलेले आहेत। खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वारगेट बस स्थानक असेल किंवा वाकडेवाडी बस स्थानक म्हणजे पुण्यातल्या बस स्थानकावरून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात हे प्रवासी प्रवास करत असतात। सध्या आपण स्वारगेट बस स्थानकावरती आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणून पाहू शकताय की मोठ्या प्रमाणात खरं तर प्रवासी सकाळी सुद्धा आपल्याला बस स्थानकावर दिसत आहेत। अशाच बस स्थानक असताना सुद्धा या शिवशाही बसमध्ये झालेला हा बलात्काराचा प्रकार खरोखरच धक्कादायक आहे। त्यामुळे स्वारगेटमधल्या या बस स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण स्वारगेटच्या बस स्थानकावरती आहोत आणि माझ्या पाठीमागे खरं तर तुम्ही पाहू शकताय की मोठ्या प्रमाणात खरं तर प्रवासी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत, जमा झालेले आहेत। म्हणजे एवढ्या मोठ्या संख्ये असताना सुद्धा बलात्कार करणाऱ्याची एवढी धाडस होतं कसं, हेच मोठा प्रश्न खरं तर उपस्थित होत आहे। आपण पाहू शकताय की सध्या ज्या बस आहे त्या बसला सुरक्षा पोहोचवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी 2 गाड्या आपल्याला पाहू शकताय आणि या 2 गाड्याच्या मध्यगाडी जी बस होती ती बस मात्र सध्या या ठिकाणी नाही। म्हणजे या ठिकाणाहून ती बस हलवण्यात आलेली आहे। तर अधिकची चौकशी करण्यासाठी अधिकची माहिती घेण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून ही बस या ठिकाणाहून हलवण्यात आलेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। खरं तर कालपासूनच या ठिकाणी बस होती। अनेक आंदोलनकर्ते असतील किंवा अनेक संघटना स्वारगेट बस स्थानकामध्ये दाखल झालेल्या होत्या। त्यांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळे या बसला सुरक्षाही पोहोचवण्यात आली होती। मात्र सध्या ही बस या घटनास्थळावरून सध्या हलवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी।